हरे कृष्णा. तर आपण मंगलाचरण या प्रार्थनातला तिसरा हा श्लोक आहे तो बघणार आहोत. स परिकर श्री हरी गुरु वैष्णव वंदनम. तर ह्याचा अर्थ बघूया. स परिकर म्हणजे काय आहे? पार्षद, आप्तजन, निकटवर्ती, परिजन असा हा सपरिकरचा अर्थ आहे. श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गुरु म्हणजे वेगवेगळे गुरु आहेत ते, वैष्णव या सगळ्यांना आपण या एकाच प्रार्थनेतनं वंदन करत आहोत. तर आपण असं जाणून घेऊया की एक व्यक्ती आहे, एक भक्त आहे, तो प्रार्थना करत आहे. वंदे अहम. वंदे म्हणजे मी अतिशय नम्रपणे वंदन करतो. अहम म्हणजे मी वंदन करतो. श्री गुरोहो. तर श्री गुरोहो म्हणजे जे माझे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना मी वंदन करतो. श्रीयुत या शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या सहित. पदकमलम म्हणजे त्यांच्या सहित ज्यांचा मी आता पुढे उल्लेख करणार आहे त्या सगळ्यांच्या पदकमलांना मी वंदन करतो. श्री गुरुन. श्री गुरुन हा अनेक वचनी शब्द आहे. म्हणजे अधिकृत गुरुशिष्य परंपरा जी आहे त्यातले सगळे जे गुरु होऊन गेलेत त्या सगळ्या गुरूंना मी नमन करतो. आणि वैष्णव, सगळे जे वैष्णव आहेत त्यांना मी नमन करतो. आणि शेवटचा शब्द आहे च म्हणजे प्रत्येक हे आहेत त्यांच्या नंतर काय आणि असं येतं. तर ह्याचा पूर्ण अर्थ असा आहे की माझे आध्यात्मिक गुरु आणि सगळे जे वेगवेगळे गुरु आहेत, अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील इतर सर्व गुरु आणि सगळे वैष्णव आहेत त्यांच्या चरण कमलांशी मी सादर प्रणाम करतो. आता पुढे हा भक्त आहे तो 6 गोस्वामींना नमन करतो आहे. तर 6 गोस्वामींचं नाव तो घेतो आहे. पहिलं आहे श्री रूपम. तर मी श्री रूप गोस्वामी. साग्र जातम. तर रूप गोस्वामींचे जे अग्रज मोठे भाऊ आहेत त्यांचं नाव आहे सनातन गोस्वामी. तर साग्र जातम म्हणजे मी हे जे रूप गोस्वामींचे थोरले बंधू आहेत श्री सनातन गोस्वामी यांना. पुढे आणखीन दिलंय पुढे रघुनाथान्वितम. तर रघुनाथ म्हणजे काय? रघुनाथान्वितम म्हणजे रघुनाथ दास गोस्वामी आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी. तर हे या दोघांचाही उल्लेख करत आहे. म्हणजे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि सहगण म्हणजे त्यांच्या सहित कोण आहेत? रघुनाथान्वितम. तर रघुनाथ दास गोस्वामी आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी. आणि मग दिलं आहे तम सजीवम. तर त्यांच्याबरोबर आणखीन कोणाचं नाव घेत आहेत? सजीवम. तर जीव गोस्वामींसहित उरले आणखीन एक गोस्वामी गोपाल भट्ट गोस्वामी. तर अशा सर्व जे 6 गोस्वामी आहेत त्यांच्या चरण कमलांशी मी सादर प्रणाम करतो. मी श्री रूप गोस्वामी, त्यांचे थोरले बंधू श्री सनातन गोस्वामी, तसेच श्री रघुनाथ दास गोस्वामी आणि श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री गोपाल भट्ट गोस्वामी तसेच श्री जीव गोस्वामी यांच्या चरण कमलांशी सादर प्रणाम करतो. पुढे जे पंचतत्व आहेत त्यांना हा भक्त प्रणाम करताना म्हणतो आहे. तर ही जे ओळ आहे साद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देवम. तर कृष्ण चैतन्य देवम म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू, श्री कृष्ण चैतन्य. तर ते जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांच्या सहित कोण कोण आहेत ते पहिल्यापासून म्हटलंय. साद्वैतम म्हणजे त्यांच्या सह कोण आहेत? अद्वैतम. तर अद्वैत आचार्य त्यांच्याबरोबर आहेत. सावधूतम आणखीन कोण त्यांच्याबरोबर आहेत? म्हणजे साथीला त्यांच्याबरोबर आहेत अवधूतम. तर अवधूत हे नित्यानंद प्रभूंचं एक नाव आहे. साद्वैतम सावधूतम
परिजन सहितम, तर चैतन्य महाप्रभूंबरोबर सगळे त्यांचे इतर पार्षद आहेत, परिजन आहेत. तर पंचतत्वांमधले 3 जणांचा उल्लेख झालाय. श्री कृष्ण चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख झाला आहे. नंतर नित्यानंद प्रभूंचा उल्लेख झाला आहे आणि अद्वैत आचार्यांचा उल्लेख झाला आहे. आणि 2 आहेत उरलेले, ते कोण आहेत? श्री गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर. तर अशा रीतीने, आणि ह्यात एक शब्द आहे परिजन सहितम, म्हणजे सगळे जे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत त्या सगळ्यांना मी सादर प्रणाम करतो. मी भगवान श्री चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना, तसेच श्री अद्वैताचार्य, श्री गदाधर, श्रीवास आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. पुढे आहे श्री राधा कृष्ण पादान. तर मी राधाराणी आणि श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरण कमलांना वंदन करतो. सहगण, त्यांच्याबरोबर कोण आहेत? ललिता, श्री विशाखान्वितांश. तर ललिता सखी आहे आणि विशाखा सखी आहे. आणि अन्वितांश म्हणजे काय आहेत? राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबर ह्या सखी पण सोबत आहेत असं. मी श्रीमती राधाराणी, श्रीकृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा सखींना सादर प्रणाम करतो. वंदेहम श्री गुरो श्रीयुत पदकमलम श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. भाषांतर वाचते आहे. माझे आध्यात्मिक गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरण कमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्री रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू श्री सनातन गोस्वामी तसेच श्री रघुनाथ दास आणि श्री रघुनाथ भट्ट, श्री गोपाल भट्ट तसेच श्री जीव गोस्वामी यांच्या चरण कमलांशी सादर प्रणाम करतो. मी भगवान श्रीकृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना तसेच श्री अद्वैताचार्य, श्री गदाधर, श्रीवास आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. मी श्रीमती राधाराणी, श्रीकृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा सखींना सादर प्रणाम करतो. तर अशा प्रकारे सपरिकर श्री हरी गुरु वैष्णव वंदनम या प्रार्थना आपण जाणून घेतल्या आहेत. हरी बोल.